बाहेर जाऊ नको. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मला एवढं समजत नाही बिनकामाचे लोक का त्रास द्यायला लागलेत. अरे मी 2 लेकरांना घेऊन राहते बरं का, कोणाची 5-50 खात नाही किंवा काय नाही, जगू पण देत नाही. स्वतःच्या कष्टाने खाऊन पण तुम्ही लोक जगू देत नाही का काय नाही. बघू शकता ही लोक जगू पण देत नाहीत माणसाला. हां, कोणाच्याही सांगण्यावरून काही ऐकतात, काही बोलतात, बिनकामाचा त्रास द्यायचा प्रयत्न करतात. 2 मुलांना घेऊन राहते, मला फक्त 2 मुलांचं भवितव्याचं बघायचं आहे. मला असले फालतू धंदे करायला टाईम पण नाही आहे आणि वेळ पण नाही माझ्याकडं बरं का. एवढी मी डिप्रेशनमध्ये जाते ना, मला ना सहनच होत नाही. कारण की बाईला इज्जत जास्त महत्त्वाची असते, माहिती आहे का तुम्हाला? तर सगळ्यांना माहिती आहे, बाईची इज्जत म्हणजे काचेचा भांडा आहे. तिची इज्जत म्हणजे खूप महत्त्वाची असते तिला. आता बाकीच्यांचं काही जणांचं इथं म्हणजे नाही का, काही लोकांना कसं इज्जतीचं काहीच वाटत नाही, काही म्हणजे काहीच नसतं, ते झुरत नाहीत, काय नाही, ते त्यांचं आपलं चालूच ठेवतात. तसं माझं नाही, मी नुसती झुरत बसते. आपण कुठल्या गोष्टी करत नाही, आपण चुकत नाही, काहीच नाही. माझा स्वभाव तो सगळ्यांना माहिती आहे. आणि चॅनल मी कुणासाठी तरी बंद करू शकत नाही. चॅनल आहे, लाईव्ह आहे माझी, मी कुणासाठी तरी बंद करू शकत नाही. आज माझी छोटी छोटी मुलं होती तेव्हा कोण म्हटलं नाही की तुझ्या मुलांना ठेव म्हणून, आम्ही बघतो म्हणून. हां, तेव्हा हा समाज, तेव्हा ही ही सगळी दुनिया कुठे गेली होती? आणि आज हसायला आणि हे करायला तयार झालेत का? तर माझी मुलं आता चांगली मोठी झालीत. हां, माझी मुलगी तर चालत बोलत नव्हती, म्हणजे 1 महिन्याची होती तेव्हापासून मी संघर्ष करते. हां, पण कोणाच्या पायाजवळ झुकले नाही का कधी, काय नाही का कधी, कोणाचं मदत मागायला गेली नाही की कसे काय केले नाही. मी माझ्या हिमतीवर, मी माझ्या कष्टाने संघर्षाने करत बसले. ऊन नाही, ताण नाही, पाऊस नाही, वारा नाही. हां, बिनकामाचं त्रास देतात, बिनकामाचं टेन्शन. जो माणूस तसा नसतो ना, तोच माणूस टेन्शन घेतो. मी ना बोलते, सगळ्यांना बोलते, पण ना मी एवढं माझं मन हलवाय ना की मला असं कोणी बोललं मला सहन होत नाही. पहिली गोष्ट, अरे आपण चुकत असतो ना, ठीक आहे, कोणी बोललं तरी ऐकून घ्यायची तयारी आहे. पण जिथं आपण चुकतच नाही ना, तिथं आपल्याला बोलायला मी सहन होत नाही. माझ्या मध्ये पण तसं 2-3 दिवस जेवण पण खाली उतरत होता. आता पण तुम्हाला सांगते, लक्ष पण लागत नाही. मी रात्रीची वरण आहे आणि आता भात केलं आहे. कपडे पण धुवायला विचार नव्हती, कपडे कसे तरीच नुसते असे पाण्यातून काढलेत. मुलांनीच म्हणजे भिजत टाकले होते कपडे पावडरमध्ये, कसे तरी पाण्यातनं काढलेत. आंघोळ पण कशी केली ते माझं मला माहिती आहे. आणि फरशी तर मुलानेच पुसले, त्याला आज सुट्टी आहे. तर माझ्या मुलांवरती काय परिणाम होत असेल अशा गोष्टीचा? माझ्या मुलांकडे पण माझं लक्ष लागत नाही. बिनकामाचा त्रास देता तुम्ही लोक, काही लोक मला जगू पण देत नाही, मरू पण देत नाही. उद्या माझं कमी जास्त झालं, मी माझी जर मुलं आहेत, माझ्या मुलाला हे करून मी जर माझं कमी जास्त कमी घेतलं तर आज जिम्मेदार कोण आहे? बिनकामाचा त्रास देता तुम्ही लोक. एवढा संघर्ष केला आहे ना आयुष्यात, खूप संघर्ष केला आहे, माहिती आहे का? खूप म्हणजे खूपच संघर्ष केला. ह्या 3 वर्षामध्ये तर जास्तच मी संघर्ष केला आहे, एवढ्याशा लेकरांना घेऊन. आणि त्याच्या अगोदर पण केले नाही संघर्ष. हा जेव्हा छोटा मुलगा, हा मुलगा एक माझा छोटा होता, तेव्हापासून संघर्ष केलेला आहे मी. आणि त्याच्या अगोदर आईवडिलांना केले ते कष्ट ते वेगळेच, ते संघर्ष वेगळाच, उपाशी ताने केलेले संघर्ष. त्यामुळे ना मला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे फक्त मी एवढाच विचार करत असते की माझी मुलं कशी मोठी होत आहेत आणि कशी लवकरात लवकर लाईनीला लागतात, हा माझा डोक्यात विचार आहे. बाकी माझ्या डोक्यात विचार नाही आहे. एकदाचं मुलांना मोठं होऊ दे, त्यांच्या ह्याला लागू दे संसाराला, की आपण डोळे मिटाय मोकळे. तोपर्यंत देवाला सांगते मला चांगलं ठेव, धंदाकर ठेव. हां, काय तर माझ्यानंतर माझ्या पोरांचे हाल खायला कोणी नाही आहेत. तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न काय असतात. आणि मला उगाच बिनकामाचा त्रास नाही सहन होत मला.
अशा गोष्टी. लक्ष पण लागना माझा. मी आवाज करते. आता तू काय करतोस? आता तू पोरांक माझ्या मुलांक पण लक्ष लागत नाही माझं अजिबात. डोकं बिकं असं जाम दुखायला लागलंय. बघूया आता काय होतं ते. पण बिनकामाचं कुठल्या लेडीजला त्रास देऊ नका बरं का, कोणीच देऊ नका प्लीज. सगळं परवडलं पण टेन्शन परवडत नाही. मी कोणाच्या बसण्यात नसते, उठण्यात नसते, माझं घर आणि मी. लय अवघड आहे बाबा जगणं.